खाताना कुरुम कुरुम वाजणार साबुदाण्याचे थालीपीठ तर सगळ्यांनाच आवडणार आहे खायला. काल सोमवार आणि माझा उपवास म्हणून मी थालीपीठ करायचा बेत केला होता काल. खरं तर उपवासाला मी कधी काही खात नाही कारण की मला पित्त होतं तेलकटानं त्यामुळं. आणि म्हटलं तर आषाढी एकादशी येणार आहे तर सगळ्यांसाठी उपयोगी होईल रेसिपी म्हणून केले बरं का हे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे. मी 1 वाटी शाबू भिजवून घेतला होता आणि त्यासाठी 1 बटाटा घातलेला आहे. तर बटाटा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकताय. बटाटा कच्चा घ्यायचा आहे, शिजवून घ्यायचा नाही आणि तो खिसायच्या आधी धुवून घ्यायचा, खिसल्यावर धुवायचा नाही. आता भिजलेला साबुदाणा घ्यायचा, नंतर बटाटा टाकायचा खिसलेला आणि मिरची टाकायची, बारीक करून टाकू शकताय किंवा तुकडे करून टाकू शकताय. नंतर शेंगदाण्याचं कूट टाकायचं, मीठ टाकायचं, हे सगळं अंदाजानं घ्यायचं तुमच्या चवीनुसार. या सगळ्या मिश्रणाचा एक छोटासा गोळा करून घ्यायचा. नंतर तव्याला तेल लावायचं, तेलामध्ये हा गोळा मी थापाला थापून घ्यायचा. तर त्याला छोटे छोटे होल पाडायचे आणि होलामध्ये सगळीकडे तेल टाकायचं आणि गॅसवर ठेवायचं. तर गॅस फुल केला तर गॅस जवळ थांबायचं, बारीक केला तर बाहेर जाऊन बसलं तर तुम्ही चालते. मी गॅस मीडियम ठेवला होता आणि गॅस जवळच थांबले होते, नंतर करपून धुरळा सगळं होतंय. मला चांगला अनुभव आहे त्यामुळे मी गॅस जवळच थांबले होते. तर आता इथं आपलं थालीपीठ तयार झाले, तुम्ही बघू शकता एकदम खरपूस झालेले थालीपीठ. आता या थालीपीठाची डिटेलमध्ये रेसिपी मी शेअर करणार आहे तुमच्या बरोबर, पण काल मी स्टोरी ठेवली आणि सगळ्यांनी विचारलं मला रेसिपी सांगा. संकष्टी आज संकष्टी आम्ही करून खातो त्यामुळे मी तुम्हाला थोडक्यात रेसिपी सांगितली याची. तर आता मी थालीपीठ खाऊन बघायला लागलेले आणि एकदम कुरकुरीत झालेलं आहे. आणि तव्यामध्ये थालीपीठ टाकताना एकदम पातळ थापायचं, जाड थापायचं नाही, तरच तुमचं थालीपीठ कडक आणि कुरकुरीत होईल.